आई असून सुद्धा नको झालंय. कारण माझी आई माझ्याकडे बोलत नाही, माझ्या बहिणी माझ्याकडे बोलत नाही मुलावर. म्हणजे स्वागत आहे. मला खूप बरं नाही बघा. खूप मला विकनेस पण जाणवं लागलंय. माझं बाळ बघा झोपलं इकडं. कारण गेल्या वर्षी मार्च महिन्यात माझे पप्पाचं एक्सपायर झाले आणि त्यात मला चिमूला पण बरं नव्हतं. त्याची दवाखान्यात त्याला घेऊन आलतो आणि तितक्यात दुसऱ्या दिवशी मला माहिती पडलं की माझ्या पप्पाची डेथ झाली आहे. पण मला काही जाता आलं नाही. आणि त्याच्यानंतर काय झालं की मी धाव्याला गेली, पण ते धावा पण मला काही करता आला नाही. मला भेटलंच नाही धावा. ते काय झालं, रातभर मला एक तर माझे पाय कंबर दुखायला लागले होते. मी दवा घेऊन आली आणि रातभर काय झालं, डोक्यात वडिलांचे विचार घुमायला लागले. आता मार्च महिन्यात त्यांचं 2 महिन्यांनी त्यांचं वर्षशाळा देणार आहे. तर मला जायचंय, कारण मला ते दोन्ही पण भेटले नाही. त्याच्यामुळे मला ते हात लागलाच पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे गाईस, जरा प्लीज सांगा आणि प्लीज जरा मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप मला गरज आहे. कारण मला खूप हे व्हायला लागले. आई असून सुद्धा नको झालंय. कारण माझी आई माझ्याकडे बोलत नाही, माझ्या बहिणी माझ्याकडे बोलत नाही. मला एकदम एकदम इफेक्ट होते आणि माझ्या सासरी पण माझ्या नवऱ्याचं कोणीच नाही. आम्ही दोघंच आहेत आणि माझं येतोय 4 वर्षात मला एक पिल्लू झालेलं आहे. खूप मस्त झालेलं आहे. आम्ही तिथेच बघून त्याच्याकडे बघून जगायचं झालेलं आहे. आणि मला एवढा विकनेसपणा जाणवला, जास्त झोप नाही. मी 6 वाजता झोपली, 7-7:30ला उठली आहे. अजूनही माझ्या डोक्यात एवढे विचार घुमायला लागले की मी काय करू समजायला मला. एवढं मला तर तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. सपोर्ट करा मला. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्लीज प्लीज.